मी आनंदराव सोनवणे वाघळेगावचे माजी चेअरमन, हे माजी सरपंच आणि विद्यमान उपसरपंच राजेंद्र धाईवर, युवा कार्यकर्ते दिगंबर बडे आणि प्रगतशील शेतकरी भानाशेठ थोरात, मानसिंग पाटलांनी गेले 10 वर्ष इतकं मोठं काम केलेले. करोना काळामध्ये माझा स्वतःचा स्कोर 16 असताना आणि त्यांना करोना असताना सुद्धा त्यांनी आम्हाला लस देण्याचा कार्यक्रम केलेला आहे. आमच्या गावात कमीत कमी 50 ते 60 माणसांना करोना झाला होता. सगळ्यांना बी लस दिली. अधिक कोणाचा शेतीचा प्रश्न असो, कोणाचा पाण्याचा प्रश्न असो, सगळे हे मानसिंग पाटलांच्या माध्यमातून सुटलेले आहेत. आणि योगायोगाने ज्योती वहिनींची जागा आलेली आहे. ज्योती वहिनी आमच्या गावातून कमीत कमी 75% मोहरम मतदान राहील आणि ज्योती निर्मलाताई नवले यांना सुद्धा राहील. आमच्या वाघळेगावच्या विद्यमान सरपंच अनिताताई गावडे ह्या बी रॅलीमध्ये आलेल्या आहेत. माजी सरपंच नंदाबाई शेळके ह्या सुद्धा रॅलीमध्ये आलेल्या आहेत. वाघळेगावचे सरपंच उपसरपंच दोन्ही बी राष्ट्रवादीचे, चेअरमन व्हाईस चेअरमन ते बी राष्ट्रवादीचे. पूर्ण गाव वाघळे हे खरेदी विक्री संघाचे संचालक गौनाना थोरात हे सुद्धा आमच्या गावचे, ते बी राष्ट्रवादीचे. त्याच्यामुळं आमच्या गावामध्ये 75% मोहरज मतदान होईल. आणि मानसिंग पाटलांचं काम म्हणजे आमच्या परिसरात हा देव माणूस आहे आणि त्यांच्या सौभाग्यवती ज्योती वहिनी, त्याच्यामुळं निर्मलाताई आणि ज्योती वहिनीला काहीच अडचण येणार नाही आमच्या पंचायत समिती गटामध्ये. आणि आजूबाजूच्या गावांना बी आम्ही जातो तर त्यांनी बी सुद्धा सांगितले की आम्ही सगळे राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या पाठीमागे. राष्ट्रवादी बसेल. राष्ट्रवादी 99% नाही, 101% बसणार आहे. कारण आमची हालत एवढी कांद्याची वाईट झालेली आहे. 12-13 रुपये कांदा जातोय. केंद्रात त्यांचं सरकार आहे तरी काही होणार नाही. शेतकऱ्यांनाच करणार तर ते फक्त अजितदादाच करणार, भलं करणार तर ते अजितदादाच करणार आहेत. त्याच्यामुळं आमच्या जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी येणार. हे सगळे कार्यकर्ते सरपंच आहेत, माजी सरपंच आहेत. सगळा मोठा पाठिंबा जो आहे तो ज्योती वहिनी यांना जो आहे तो मिळताना सध्या पाहायला मिळून येते. त्यामुळे निश्चितच रांजणगाव असेल, कारेगाव असेल, या ठिकाणी सध्या आता राष्ट्रवादीची ताकद मोठी वाढली आहे. माजी सरपंच असतील, उपसरपंच असतील, यांनी सगळ्यांनी पाठिंबा जो आहे तो सध्या ज्योती वहिनी असेल त्यांना दिलाय.